हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही आलो आहे गोव्यामध्ये. कालपासून ट्रॅव्हलिंग चालू झालं आहे, पण कालपासून मी काय ब्लॉग शूट केला नाही कारण की तब्येत बरी नव्हती माझी. आज चालू केला आहे, रेस्ट वगैरे केला, रेडी झालं आहे आणि आता निघलं हे सगळे. स्किन केअर गाईज. आम्ही आता कॅबो द रामा ह्या स्पॉटला आलो आहेत. आम्ही पण हिडन प्लेस बघून इंस्टाग्रामवरून आलो आहेत. बघू आता कसं आहे. आत्ता 2-2.5 तासाची ट्रॅव्हलिंग करून आम्ही इथे पोचलेलो आहोत. तर बघूया गाईज. हा खाली जायचा गेट आहे, तो बंद केला आहे आठवड्यापुरती. तर आम्हाला काय खाली जायला नाही भेटणार. आता इथे फोटो काढून घेतो आम्ही. फोटोसाठी पण लाईन आहे. कधीच आम्ही आणल्यात का. तर गाईज इथे आम्ही फोटो वगैरे काढला आणि इथून निघतोय. जास्त वेळ इथं थांबायला काही चान्सच नाही, खाली उतरायला पण चान्स नाही आहे, म्हणून आता इथं थांबत नाही. दुसऱ्या पिंक सँडवाला बीच आहे, तिथं जाऊन बघतो आता काय आहे तिथे, काय आहे काय नाही. मग तिथे फोटो काढू, मग तिथे दाखवू. एकदाच रात्री मिळणार. ओके ठीक आहे. फोटो लगेच नाही टाकायचा. कोणी टाकलेत का? काकीच नाही. नो, नजर लग जाएगी, इसलिए अब हम नहीं डालेंगे, बाद में डालेंगे. तर गाईज आम्ही आता पोचलोय. पिंक सँड आहे त्या बीचवर. बीचचं नाव नाही माहिती, बीचचं नाव विचारून मी तुम्हाला सांगतो. आणि जायला रस्ता बघा, इथे पण सँडच आहे आणि इथून पुढे आतमध्ये जायचा रस्ता आहे. तर बघूया आता तिथे गेलो. इथून चालता नाही येत वाळूवर, तर बघूया. आणि कालचा पण दिवस, आज फक्त एकच दिवस आम्ही गोव्यात आहेत, म्हणून सगळे बेस्ट स्पॉट वगैरे सगळं फिरून घेणार आहेत. आणि उद्या मालवण करू. सॅटर्डे 2-3-4 दिवसाचा तरी प्लॅन आहे, पण बघूयात. जर होत असेल तर 3 दिवस पण राहू, आता 4-5 दिवस पण राहू. डिपेंड करते कोणाचे कसे काम आहेत, कोणाला कशी सुट्टी आहे त्यानुसार. तर बघूयात उद्या. आज फक्त एकच दिवस गोव्यामध्ये स्टे आहे आमचा. त्यानंतर उद्या मालवणसाठी निघूया आम्ही. तर बघू कसं काय होतं आहे, तुम्हाला सांगते. आणि बघा, मी एवढी चालत आली तरी अजून तिथंच अडकले ती. बीचचं नाव काय गुड्ड्या? हा, परत बोल. मोरबो. काय माहिती, मोरबो बीच. पण हा पिंक सँडच आहे ना आपण बघितलेला. पिंक सँड काय माहिती, आता दिसली तर पाहिजे. गाईज इथे एस्थेटिक फोटोचा सेटअप चालू आहे. एक तिथे एक केलाय, तिथे एक फोटो काढले आणि हे बाकी यांचे फोटो चालू आहेत. प्रत्येक जण प्रत्येकाचा फोटो वगैरे काढतोय आणि व्ह्यू भरपूर भारी आहे. बीच पण मस्त क्लीन वगैरे, खूप शांत वाटतंय. आता आम्ही आमचे फोटोज काढू थोडेफार. आले का भिजून? ये क्या छुपा रहे हो तुम? हाँ ग्लैमर छुपा रहे हो अपना. ध्रुवी झाला जॅकेट तुझा? ठेवू ना जरा तुझ्याकडे. आमचे फोटो काढायचेत ना. क्लासिक पिझ्झा. गाईस आता आम्ही खायला आलो. बीचवर जायच्या अगोदर थर्ड बीचवर जायचं आहे ना, ते पण तुम्ही बोलताय की बघू. दिसतंय बरोबर, बरोबर दिसतंय. पनीर पेपरी घ्यायचं. आणि आज आम्ही गुरुवार आहे त्यामुळे व्हेज खाणार आहेत. पनीर पेपरी घे. मी क्लासिक. ही आजारी पेशंट झालेली आहे. क्लासिक काय होत आहे? खोकला झालाय तिला. हे बघा असं करू. यू एक लार्ज, एक
एक लार्ज एक स्मॉल एक लार्ज एक स्मॉल. हां ठीक आहे. ठीक आहे ना. तर गाईज बीचवरून तिसरा बीच जिथं जायचा होता तो कॅन्सल केला आणि डायरेक्ट आता रूमवर आलो आम्ही 2-2.5 तासाच्या प्रवासानंतर आणि जेवणाच्या तयारीला लागल्यात. ही कोथिंबीर हे करते. ठीक आहे. म्हणजे एवढे आणि तीन नाही या घ्यायचं, दोघी असं एकच असं घ्यायचं. कोलब्या सोलतात, मच्छी घेऊन आल्यात. कोलब्यांचा बेत आहे. आणि जेवणाला काय ग मेनू आहे? चिकन आलं गेलं, चिकन खरडा, चिकन खरडा आणि याची ग्रेव्ही, आलं. कोलंबीची ग्रेव्ही आपलं आलं आहे चिकन पण आमची गाडी आणि दाखव. चिकन फ्राय आणि कोलंबी फ्राय. ते कोण करणार? शेफ कोण आहे? शेफ आता बघूयात. शेफ कोणी करतील, आपण फक्त खायचा. आपण खाऊन कोण? पोट भर- आपण दोघं का? आपण दोघं खाऊन पोट भरायचं. कारण की मला यातला ते कोलबी वगैरे सोलता येत नाही. मी कापून वगैरे द्यायचं काम करू शकते मी खाऊन तेवढंच. देऊचं काम करू. चालेल. आणि तुमचा ब्लॉग कधी चालू होणार आहे? होईल, लवकरच सुरू आहे. आता लवकर. तुम्ही- तुमच्या पुढे मी कॉम्पिटिशन कशाला देऊ तुम्हाला? हा तेच ना. मला मग content कधी कधी भेटले, तुमचं चालू असलं म्हणून मी चालू नाही करत का तर नको ना उगाच. चालेल चालेल. आता माझं दोन बोलणं सोबत ट्रिप मध्ये 2-2 ब्लॉगर आहेत आपले. लोकांना वेगवेगळा कंटेंट बघायला भेटला पाहिजे ना, सेम नको. बरोबर आहे, बरोबर आहे. चला बाकीची 2 माणसं गायब आहेत. आले आले खाली हा ती का आणायला गेल्यात? चिकन, हा चिकन आणायला गेल्यात. चाट मसाला, अजून काय? हम्म. पुढं काय प्रिपरेशन होतात ते दाखवते मी. भरपूर मेहनतीनंतर इथे चिकन आणि कोलबी मॅरिनेट झालेली आहे. आणि इथे काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे प्रथमेश काठवले यांना बसवलेला आहे. काय बनवलं रे? ये कोथिंबीरची पेस्ट करायला. पेस्ट. आमच्याकडे पेस्ट करण्याचं साधन उपलब्ध नाही आहे ना, बरोबर, साधन नाही. म्हणून जुगाड. कशाने करते? कडा आणि काय? कडा आणि कालती. कडा माझा आहे तो. हो हो तुझा. तू आहे. आणि हिने काय कोळंबीचा रस्सा घातले आणि बसले तिथे शेफ आमची. काहीच दिसत नाहीये. अशी कशी काय कट करे? काय तर काहीच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आणि किती वाजलेत आता? 1 वाजलाय. जेवण वगैरे झालेलं आहे. आता झोपतो आम्ही. हो तरी याचं चाललंय काय ना ते कोळंबी खाते. कोलंबी फ्राय. काय? कोलंबी फ्राय. बापा. आणि थम्सअप. तर थंडी पण भरपूर वाजायला लागलेली आहे. काय आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि उद्याचा ब्लॉग नंतर येईल. चालू करते. आत्ता चालू नाही करणार आहे, उद्या करीन ना मी चालू. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.